देशाची राजधानी दिल्लीत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे या सर्व निवडणूक प्रक्रियेवर मतदानाच्या या पहिल्या टप्प्यावर लक्ष ठेवून आहेत। लोकशाही उत्सवाचं खरं तर पहिलं पर्व आजपासून सुरू होत आहे। राम, देशभरामध्ये जवळपास 102 मतदारसंघामध्ये आज ही मतदानाची प्रक्रियेचा पहिला टप्पा राबवला जातोय। कशा पद्धतीने सगळी जय्यत तयारी दिसतेय, काय काय महत्त्वाच्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष आहे? बिलकुल उत्तर भारतामध्ये आणि ईशान्येकडे महत्त्वाचं लक्ष आहे, कारण एकंदरीत 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व राज्यामध्ये एकूण 10 राज्यामधला जे मतदान आहे ते आजच्या दिवशी संपणार आहे। त्यामुळं इथून पुढे जे आहेत ते इतर राज्यामध्ये मतदान होणार आहे। परंतु यामध्ये महत्त्वाचे आहेत सर्व नॉर्थ ईस्टचे सर्व राज्ये तिथे मतदान पार पडणार आहे आणि त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि या भागामध्ये पोलीस फोर्स जो आहे तो जास्त लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आहे आणि तामिळनाडू आहे। तामिळनाडूमधील सर्वच 39 जागावर हे मतदान होतं आहे आणि उत्तर प्रदेशमधला वेस्ट यूपी जो भाग आहे जो मुझफ्फरनगर, सहारनपूर आणि त्याचबरोबर पिलीभीत हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे की पिलीभीतमध्ये आपल्याला माहिती आहे की वरुण गांधी होते, त्यांचं तिकीट कापलं आणि जितेंद्र प्रसाद यांना निवडणूक लढवायला सांगितलेले आहे। हा सुद्धा मतदारसंघ महत्त्वाचा आहे भाजपसाठी। त्यामुळं वेस्ट यूपीचं शुगर बेल्ट आहे, तिथलं राजकारण, मुझफ्फरनगर तिथले दंगे आहेत आणि त्यामुळं तिथे पोलीस बंदोबस्त पण मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। प्रशासनासमोरचं आव्हान हेच असणार आहे महत्त्वाचं, ते म्हणजेच की फर्स्ट वोटर जो आहे त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना मतदानापर्यंत नेणं। कारण पहिला जो यूथ मतदारांचं पार्टिसिपेशन जेवढं जास्त असणार आहे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की मागील निवडणुकीमध्ये की पॉइंटर होता तो म्हणजेच की महिला मतदारांना घराच्या बाहेर कसं आणायचं हे प्रशासनासमोरचं आव्हान असणार आहे। आणि केवळ शहरी महिलाच नाही आहे तर ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा कशा प्रकारे मतदान करायचं। काही क्षणांसाठी फक्त तुम्हाला थांबव